मताचं गणित जुळत असेल तर राजकारणात कोणीही मित्र चालतो, पण मताच्या गणितामध्ये जर योग्य धागेदोरे जुळत नसतील तर मग कोण कितीही मोठा असला तर त्याला दूर केलं जातं किंवा दूर करण्याचा प्रयत्न होतो. अशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांची झालेली आहे. आणि अजितदादा हा फार महत्त्वाचा घटक नाही किंवा यांचे राष्ट्रवादी जे आता महायुतीबरोबर आलेले हे फार महत्त्वाचे नाही. यांच्यामुळे महायुतीचं काही फार कल्याण होणार नाही आणि हे बाजूला गेले तरी महायुतीचं काही बिघडणार नाही. अशा मनस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी का आहे? आणि मग जेव्हा अजितदादा आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळी मंडळी दिल्लीवरून परत आली तेव्हा आज नेमक्या काय घडामोडी घडल्या, आज नेमका कोणाचा फोन कोणाला गेला आणि या विषयावर आज काय चर्चा झाली, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मी म्हटलं आपल्याला की मतांचं गणित जुळलं पाहिजे. मतं मिळत आहेत का? मग कुणीही मित्र चालतो, कारण मताशिवाय सत्ता नसते आणि सत्ता मिळत असेल तर मिळालेला मित्र हा भ्रष्टाचारी आहे का आणखीन काही गुन्हेगार आहे का आणखीन कोण आहे हे काही बघायची आता सध्याच्या राजकारणाची परिस्थिती नाही. पूर्वी काळ तो गेला. चारित्र्य संपन्न उमेदवार पाहिजे, स्वच्छ प्रतिमा असलेला पाहिजे, अगदी अगदी खूप काही हा इतिहास गेला. पाठीमागच्या गोष्टी सगळ्या निघून गेल्या. आता तो कसाही चालतो. अगदी 1000-2000 कोटी नाही, एखादा लाख कोटीपर्यंत जरी हात मारलेला असला तरी सुद्धा चालतो. असो तो भाग वेगळा, पण मताचं गणित मी या विषयावर आज आपल्याला बोलतोय. देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना भेटून जेव्हा ही सगळी 3 मंडळी महाराष्ट्रातली देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा परत आले तेव्हा आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्याकडे दिल्लीतून एक विचारणा झाली. दिल्लीतून अशी विचारणा झाली की ही सगळी मंडळी आल्यानंतर अजितदादांची काय प्रतिक्रिया आहे किंवा ते काय बोलतायत किंवा त्यांचं एकूणच काय बॉडी लँग्वेज काय आहेत किंवा ते काय म्हणाले. कारण अमित शहाने जे दिल्लीमध्ये त्यांना सांगितलं होतं की ह्या पुढे मी सांगेल त्या पद्धतीनं तुम्हाला तिकीट मिळतील किंवा तुम्हाला जागा मिळतील, जागा वाटपाचा जो मुद्दा होता त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया महाराष्ट्रात आल्यानंतर उमटल्या याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न जेव्हा दिल्ली करत होती तेव्हा दिल्लीला सांगण्यात आलं की नाराज आहेत, फारसं कोणाशी बोलत नाहीत, फोन घेत नाहीत किंवा पूर्वीसारखं म्हणजे 2-4 दिवसापूर्वी जे तसे होते तसे ते आज नाहीत वगैरे काही सांगण्यात आलं. तेव्हा दिल्लीनं असं बजावलं महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीला. दिल्लीत मुंबईमध्ये आज असलेली ही चर्चा आहे की दादा की चिंता छोडो, काम को लग जाओ. एकाच वाक्यात सांगितलं की दादा की चिंता छोडो, काम को लग जाओ. आता एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता, एवढा मोठा उपमुख्यमंत्री, एवढी मोठी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन फोडून अगदी घर फोडून तोडून मोडून आपल्याकडे आलाय, महायुतीकडे आला आणि महायुतीचे नेते म्हणतात की दादा की चिंता छोडो. त्याचं काय कारण असावं? का म्हणले असतील एवढं दादा की चिंता छोडो? भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये तर एका आमदाराची गरज आहे, एका खासदाराची गरज आहे, एका मताची गरज आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे. यात 2 पक्ष फोडून काँग्रेसमधले काही लोक फोडून सुद्धा भारतीय जनता पार्टीचं ते गणित आज फिट होत नाही की जे गणित त्यांना अपेक्षित आहे, ती मतांची टक्केवारी अपेक्षित आहे, ती टक्केवारी आजही कव्हर होत नाही. आणि असं असताना दादा की बात छोडो किंवा त्यांची चिंता करू नका असं जेव्हा केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं म्हणतं, शीर्ष नेते जेव्हा म्हणतात तेव्हा का म्हणत असले पाहिजेत हे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही सिनियर पत्रकार मंडळी मुंबईमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, आपले काही मराठी मित्र दिल्लीमध्ये आहेत, यांच्याशी सातत्याने आपण संवाद करतो. त्यांचं तिथली परिस्थिती काय आहे किंवा हे असं का घडलं असेल हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. भले आपल्याकडं तशी लाईव्ह यंत्रणा नसली तरी आपण सामान्य आपल्या टेलिफोनवर आपल्या मित्रांशी आदरानं बाद गोष्टी करतो. ते आपल्याला काही माहिती सांगतात आणि त्यावरून त्यांच्याकडची जी माहिती आहे ती रिंगणच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. काय घडलं की गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आपल्याला कालच्या लाईव्हमध्ये बोललो होतो की भारतीय जनता पार्टीने एक मस्त सर्वे केला. अनेक प्रश्नांच्या वर आधारलेला हा सर्वे होता आणि त्याच्यामध्ये महायुती जी आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा गट, हा जेव्हा निवडणुकीत लोकांच्या समोर जाईल
म्हणजे जागा वाटपाचं काय धोरण ठरायचं असेल ते ठरेल. आणि हे तिन्ही पक्ष जेव्हा निवडणुकीत लोकांच्या समोर जातील आणि मतदानाची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा काय घडेल, म्हणजे कोण कोण महायुती म्हणून समोर असलेल्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करेल की त्यामध्ये काही वेगळं घडेल, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. बघा, भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे हे बाकी सगळ्या पक्षांनी शिकलं पाहिजे भारतीय जनता पार्टीकडून. निवडणुका कशा लढवाव्यात आणि किती स्किल नियोजन करावं, छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टी तपासाव्यात आणि सूक्ष्म गोष्टी तपासून राजकारण कसं करावं हे भारतीय जनता पार्टीकडून शिकलं पाहिजे. तर ही तिन्ही पक्षाचे उमेदवार जेव्हा लोकांच्या समोर जातील तेव्हा काय घडेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीचे लोक मते देतील काय, हा एक प्रश्न. शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेची मंडळी ही भारतीय जनता पार्टीला मतदान करेल काय, किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी ही भारतीय जनता पार्टीला मतदान करेल काय, अशा ह्यांचा जो गुंता आहे एकमेकांचा, या गुंत्यामध्ये यांचे समर्थक नेमकं काय करतील, अशा प्रकारचा तो अत्यंत महत्वाचा सर्वे होता आणि खूप महत्वाचा सर्वे आहे. तेव्हा या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक गोष्ट लक्षात आली की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कितीही प्रयत्न केले किंवा ताकद लावली किंवा कितीही म्हणजे जोरदारपणे निवडणुकीला आपण समोर गेलो तर 5.5% पुढे, 5 ते 5.5% पुढे अजित पवार मतं घेऊ शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणून हा एक मुद्दा त्यांच्या लक्षात आला. एकनाथ शिंदेंचा 6 ते 7% एवढी मतं ते शेअर करू शकतात, हा मुद्दा त्यांच्या लक्षात आला. आणि भारतीय जनता पार्टीची स्वतःची मतं. पण भारतीय जनता पार्टीच्या एक महत्वाची गोष्ट लक्षात आली, ती मी आज तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे युती म्हणून, महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीची मतं जातील. म्हणजे अजित पवारांना ज्या काही जागा दिल्या जाणार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीची मतं जातील. परंतु महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवार राष्ट्रवादीचा जो गट आहे हे जे महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारे अजित पवारांचे जे समर्थक आहेत, खास करून मुस्लिम समर्थक, खास करून मराठा समर्थक, खास करून धनगर समर्थक, या 3 समाजातले अजित पवारांचे समर्थक हे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत. याचा शोध भारतीय जनता पार्टीने लावलाय. महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी अजित पवारांचं महत्व खूप कमी आहे असं म्हणते. त्यांना अगदी 3-4 सीट देण्याची भाषा करते ना भारतीय जनता पार्टी. प्रसंगी त्यांना 2 पेक्षा अधिक जागा सुद्धा भारतीय जनता पार्टी देणार नाही. आणि अजित पवार या सगळ्या प्रकारावरून रुसले तरी चालतील, सरकारमधून बाहेर पडले तरी काही फरक पडत नाही, ते निघून गेले तरी काही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टीचं तर काहीच नुकसान होणार नाही. जे काही नुकसान व्हायचं असेल ते अजित पवारांचं होणार आहे. जे काही नुकसान व्हायचं असेल ते अजित पवारांच्या सोबत असलेल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं होणार आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यामुळे दादा की चिंता छोडो असा संदेश दिल्लीने मुंबईला दिलेला आहे. किती महत्वाची घटना आहे राजकारणामध्ये. आणि शिंदेचं कसं आहे बघा, त्यांनी असा त्यांचा सर्वे करताना त्यांनी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली की युती झाली, आपण युती केली, नेते म्हणून आपण युती केली, पक्ष म्हणून युती केली, परंतु आपली ही युती लोकांच्या किती पचनी पडली. तेव्हा शिंदेची आणि फडणवीसांची युती किंवा शिंदेची आणि भाजपाची युती, या युतीला नैसर्गिक आधार आहे, ही गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आली. त्याच्यामध्ये पर्सेंटेज पण लक्षात आलंय. शिंदेकडची 35% मतं हे भारतीय जनता पार्टीला मिळणार आहेत. 35% अगदी खात्रीची शिंदेची. शिंदे जे काही 5-7% मतं शेअर करतायत त्यातली 35% मतं ही भारतीय जनता पार्टीला डोळे झाकून मिळणार आहेत. आणि त्यातली शिंदेची पण 65% मतं नेमकं काय करतील ही अजून संभ्रमाची अवस्था आहे आणि ही अवस्था अत्यंत धोकादायक आहे. परंतु अजित पवारांची जी मतं आहेत ती 60% अधिक मतं, महाराष्ट्रातली मतं ही भारतीय जनता पार्टीला जाणार नाहीत. ती काँग्रेसकडे जातील, शरद पवार गटाकडे जातील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील. ही गोष्ट जेव्हा अमित शहा साहेबांच्या किंवा भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांच्या लक्षात आलेली आहे, तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला
की अजित पवारांना फारसं महत्त्व द्यायचं नाही. अजित पवार युतीमध्ये राहिले काय, न राहिले काय, बाहेर पडले काय, त्याच्यामुळं आपलं काही फारसं नुकसानी होणार नाही आणि आपला काही फायदाही कुठे होताना दिसत नाही. आता अजित पवारांना 4 जागा देण्याचा त्यांचा साधारणपणे निर्णय आहे. एक जागा आहे ती बारामतीची, दुसरी आहे ती शिरूरची, तिसरी आहे ती रायगडची आणि चौथी जागा जी त्यांना देण्याचा विषय चालू आहे ही कदाचित मुंबईतली असेल असं बोललं जातं, पण चौथ्या जागेचा खुलासा अद्याप झालेला नाही. तर ही गोष्ट बघितली की बारामतीची मुस्लिम समाज, बारामतीचा धनगर समाज, बारामतीचा मराठा समाज जो की अजित पवारांच्या सोबत आहे, तो उद्या प्रत्यक्षात मतदान करताना तो अजित पवारांच्या घड्याळाला करेल. म्हणजे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष समर्थन देईल का नाही देईल हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तो देणार नाही. ही गोष्ट जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आली तेव्हा भारतीय जनता पार्टीने दादा की चिंता छोडो हा संदेश महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिलेला आहे. आता यावरून आता दादांनी सध्या काय करायचं किंवा दादांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. मला स्वतःला या सर्व घटनांकडे बघताना असं वाटतं की दादाची मजबुरी आहे. दादा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी समोर झुकले. दिल्लीच्या समोर हा आपला अत्यंत स्वाभिमानी आणि बहादूर नेता कमरेपासून अक्षरशः वाकलेला आहे. एवढं सगळं दादांना कळत नसेल का, किंवा जी बातमी आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचते ती दादापर्यंत पोहोचली नसेल का, दादांची मनस्थिती त्यावर काय असेल, दादा स्वतःला या सगळ्या घटना पाहून काय स्वतःवरती चिडत नसतील का, की आपण जो केलेला प्रकार आहे तो प्रकार लोकांना हजम होत नाही किंवा भारतीय जनता पार्टी आपला खूप चांगला वापर करून आपल्याला फेकून देण्याच्या किंवा सोडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे हे जर दादाला कळत नाही का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. दादांसाठी तर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली आहे. काहीही घडलं तरी मिळेल तेवढ्या जागा पदरात घेऊन, म्हणजे अमित शहा जेवढ्या काही जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला दान करतील, दानच करणार आहे ते, तुमच्या हक्कानं काय तुम्ही घेऊ शकत नाही, तेवढी ताकद तुमची महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाही. 3 किंवा 4 जागा तुम्हाला मिळतील आणि 3 किंवा 4 जागेवरच तुम्हाला लढावं लागेल. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत दादांना फिरावं लागेल. दादा एवढ्याच कामाचे आहेत हे बरोबर भारतीय जनता पार्टीने हेरलाय आणि म्हणूनच संदेश दिलाय दादा की चिंता छोडो. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.